2024 मध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना कृषी साहित्य घोटाळ्याचा आरोप झालेला होता आणि या प्रकरणामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते। त्या चौकशीचं काय झालं असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर यांनी उपस्थित केलेला आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, तुम्ही असा सवाल उपस्थित केलेला आहे की कृषी घोटाळ्याचे जे आरोप झालेले होते धनंजय मुंडे यांच्यावरती, त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते। त्या चौकशीचं काय झालं? अजूनही काही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अजूनही आता ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री असताना त्यांनी चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले होते याच घोटाळ्यासंदर्भामध्ये। त्यानंतर तो घोटाळा झालो, ठीक आहे, त्यावेळेला काहीतरी अडचणी आल्या असतील, पण आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही असताना घोटाळा होत आहेत, लोक आरोप करत आहेत, आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, अशा स्थितीमध्ये मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही हा आमचा प्रश्न आहे। उपमुख्यमंत्री असताना तुम्ही फक्त कारवाई करा म्हणालात, ती अजूनही झालेली नाही, तर त्याचा आता मुख्यमंत्री आहात म्हणजे तुम्हाला सगळे अधिकार आहेत, मग त्या संदर्भात क्लॅरिटी ते का देत नाहीत? काय झालं, कशामुळे थांबली? आम्ही जे पहिल्यापासून म्हणतोय की धनंजय मुंडेवर कितीही आरोप झाले तरी कारवाई होणार नाही, कारण या सगळ्यांना म्हणजे हे सगळे त्यावेळेला सत्तेत होते, या सगळ्यांना एकमेकांविषयी माहिती होतं, काय घोटाळा झाला आहे माहिती होतं, काय कारवाई करायला पाहिजे याची कल्पना होती, तरी त्यांनी कारवाई केली नाही। आणि त्यांनी जर स्वतः आदेश देऊनही स्वतःच्या आदेशावर काही कारवाई केली नाही तर याची जबाबदारी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतली पाहिजे आणि आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जाहीर केलं पाहिजे की याच्यात नेमकं काय आहे, किती वर्ष गतिमान सरकार म्हणायचं आणि किती वर्ष थांबायचं। तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने क्लॅरिटी द्यावी आणि जी स्वतः चौकशी नेमा म्हटले याचा अर्थ त्यावेळेला त्यांच्याकडे काहीतरी प्रूफ आलं होतं, कोणीतरी तक्रार केली होती, मग आता कशामध्ये अडलं हा आमचा विद्यमान मुख्यमंत्र्यांना सवाल आहे। सर, लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कुठेतरी कमी झाली असं सुद्धा तुम्ही म्हणालेलं? मी म्हणालो नाही, मी म्हणजे ती झालेली आहेच, पण मी म्हणालेलो नाही। तर त्यावेळेला जी कंप्लेंट होती त्याच्यामध्ये त्या वस्तूंची किंमत वाढवल्यामुळे लाभार्थ्यांना जे एक ठराविक रक्कम द्यायची असते ती रक्कम वाढल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या 3 लाखांनी कमी झाली। हा खरं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे। त्याच्यामुळे याच्याकडे एक प्रकरण किंवा एक भ्रष्टाचाराची तक्रार असं न बघता शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांना होणारा त्रास या सगळ्याची एकत्रित बाब म्हणून याच्याकडे बघून तातडीने कारवाई केली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आहे, जो लाभ आहे तो मिळालाच पाहिजे। पंतप्रधान डीबीटीचा आग्रह धरतात, परंतु इथे थेटपणे साहित्य वाटप केलं जातं। हे खरं आहे। खरं तर त्यावेळेला तत्कालीन कृषी आयुक्त वगैरे सगळ्यांनी लिहून दिलं होतं की असं तुम्हाला करता येणार नाही, परंतु याच्यामध्ये 2 मुख्य गोष्टींचं उल्लंघन करण्यात आलं। जे करता येत नाही म्हणजे डीबीटीतून वगळायचं, त्याला फार मोठी प्रोसिजर आहे, त्याचा शासन आदेश अजूनही निघालेला नाही, पण ते प्रोसिजरचं पालन करण्यात आलं नाही। याशिवाय ज्यावेळेला हा आदेश काढला त्याच्या आधी 15 फेब्रुवारी 2024ला शासनाचा स्वतःचा आदेश होता की पुढे आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे 15 फेब्रुवारीनंतर कुठलीही आर्थिक खर्चाची कुठली बाब करू नये, त्यालाही विशेष बाब म्हणून सूट देण्यात आली आणि जे डीबीटीद्वारे खरेदी करायचं नाही असा जो नियम होता त्यालाही त्याच्यामधून सूट देण्यात आली। आणि ही सूट देताना तत्कालीन वित्तमंत्री म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार होते, स्वतः मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सही आहे, असं असतानाही हे प्रकार घडले। म्हणूनच आम्ही म्हणतो विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिलेत आणि हे तिघंही ते काहीतरी राजीनामा देतील असं म्हणून गप्प बसत आहेत। तर याच्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना सगळं माहिती आहे, फक्त कारवाई करण्यामध्ये काहीतरी राजकीय किंवा इतर काहीतरी अडचण आहे किंवा हे सगळे त्याच्यामध्ये येणे प्रकारे सामील आहेत, म्हणून अशी कारवाई होत नसावी। सर, आरोग्य विभागामध्ये 2022 ते 2025 मध्ये स्वच्छतेसंदर्भामध्ये निविदा काढण्यात आलेली होती। आता पैसे नाही आहेत म्हणून ती निविदा मागे घेण्यात आली। केवळ पैसे नाहीत हे कारण देण्यात आलं आहे। ज्या वेळेला ही निविदा काढण्यात आली होती त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावर सगळे नियम आणि कायदे याची पायमल्ली करण्यात आली। आपल्याला कोणी विचारणारच नाही अशा हिशोबाने तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सगळे व्यवहार केले। जे काम यापूर्वी म्हणजे तो आदेश निघण्यापूर्वी साध्या मॅन्युअली काम होत होते ते 4 रुपये प्रति स्क्वेअर मीटर किंवा 2 रुपये प्रति स्क्वेअर मीटर या रेटने साफसफाई व्हायची। ती साफसफाई स्थानिक जो जिल्हा शल्य चिकित्सक असतील ते करायचे, म्हणजे त्यांच्या थ्रू ते प्रक्रिया राबवली जायची। परंतु यांना एकदम खायची बुद्धी सुचली आणि यांनी त्याचं यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता नावाचा काहीतरी प्रकार आणला। जे काम 4 रुपयात होणार होतं ते 84 रुपयात करायचा घाट घातला
मंत्रिमंडळामध्ये जो प्रस्ताव मंजुरीला आला नाही तो आला असं भासून त्याची वर्क ऑर्डर काढली, कॉन्ट्रॅक्ट केलं आणि आता शासन म्हणतं की आमच्याकडे पैसे नाहीत. कारण ज्या वेळेला ज्या कामासाठी शासन 77 कोटी रुपये दरवर्षी खर्च करतं त्याच्यासाठी जर तुम्ही 650 कोटी रुपये खर्च करायला लागलात आणि ज्याला वित्त मंजुरी नसेल तर स्वाभाविकपणे अशा की अडचणी येणार. मग त्यामुळे आता त्याची अंमलबजावणी करू नये, जुन्या पद्धतीनेच काम करावं अशा पद्धतीचा शासन आदेश परिपत्रक परवा काढलेले, ऑर्डर परवा काढलेली आहे. मग त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला म्हणत होतो की हे सगळं चुकीचं आहे, बेकायदा आहे, त्यावेळेला जर या गोष्टी थांबल्या असत्या तर एवढी मोठी प्रोसिजर झाली नसती. अर्थात हे होते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी कृषी घोटाळ्यामध्ये जे आरोप झालेले होते त्याची चौकशी करू असे आदेश दिलेले होते. त्या चौकशीचं काय झालं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर तानाजी सावंत हे जे आरोग्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी स्वच्छतेसंदर्भामध्ये जी निविदा काढण्यात आलेली होती ती निविदा मागे आत्ता का घेण्यात आली, त्यावेळेस ही एवढी मोठी प्रोसिजर लांबलेली आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.